श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ म्हणजे सदैव जनहिताचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी भरलेलं आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्य अविस्मरणीय देखावे सादर करून रसिकांची मनं जिंकण्यात अग्रेसर ठरलेलं लोकप्रिय मंडळ. तीच अभिमान परंपरा कायम राखत यंदा 83व्या वर्षी मंडळानं सादर केलाय भव्य जिवंत देखावा हिंदवी स्वराज्याचे शिलेदार. युगंधर श्री रामकृष्णांच्या शिवशंभूंच्या भूमीचे पुत्र काळ्या आईची सेवा करीत संत सज्जनांच्या मार्गानं चालले होते. भूमीला समृद्धीचं वरदान होतं. पण अचानक क्रूर परकीयांचं दुर्दैवी आक्रमण झालं. अमानुष कत्तली, जाळपोळ, लुटमार सुरू झाली. घरदार हिसकावून गेली. कुलवंत धरणदारांच्या लेखी सुना दिवसा ढवळ्या मोडून नेल्या गेल्या. सर्वत्र लाचारी, भीती, चिंता यांचा काळाकुट्ट अंधार पडला. महाराष्ट्र कुलस्वामिनी आदिमाता तुळजेच्या आणि शंभुदेवाच्या कृपेनं या महाराष्ट्राच्या आसमंतात झळावून उठलं शिवाजी नावाचं तेजस्वी सूर्यबिंब. रोहिडेश्वरावर निष्ठावंत रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा झाली. हर हर गर्जत शत्रूच्या बलाढ्य सत्तेवर कळी काळासारखे धावून वीरोत्तम मावळ्यांनी कमालच केली. महाराजांच्या भारभार तिखट तलवारी खाली आदिलशाही मुलूक कसाबस तुटून स्वराज्यात सामील होऊ लागला. त्यामुळे दिवस रात्र जळत होता विजापूर दरबार. याच विजापूर दरबारातून पैजेचा विडा उचलून प्रचंड फौज, अफाट दारुगोळा, अमाप खजिना घेऊन अफजल खान मुठी आवळून दात पोट खात निघाला. अफजल खान दुष्ट, कपटी आणि हत्ती होता. त्याने आपला पहिला मोर्चा वळवला हिंदूंच्या देवस्थानांवर. वाटेत येणारी मंदिरं फोडत तो महाराष्ट्रात येऊन दाखल झाला. उजाड़ दो दक्कन के सारे मंदिर, आने दो उस दक्कन के चूहे शिवा को, चींटी जैसे मसल दूंगा. आई अंबे जगदंबे ताई शंकरात जयते, कानावर छाया माराया आम्हाला पडते. रायगडाची जगदंबाई आज पुन्हा आडवी, एक सुनाची अखेरची तू असं आज माऊली. समजाना मग कराया निर्डाळी खेळते. बाबाई डाळी खेळते, बाबाई डाळी खेळते. महाराजांच्या सगळ्या अटी खानानं मान्य केल्या. भेटीची वेळ ठरली. महाराज शामियानाकडे निघाले. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटी
स्वराज्याच्या गडकोटांना आनंद वाटला. तो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गाठला आणि प्रत्येक स्वराज्य निष्ठावंताच्या काळजात साठला. खऱ्याचं मुडकं झाल्यावर टोचून संभाजी गावजी गडावर पोहोचले. हे बघा मासाहेब, मस्त वाला खाण्याचं मुंडकं. याच तोंडानं यांनी भाषा केली ना, राजांना जिंकता नाही तर मेलेलं पकडून नेण्याची. आता काय झालं? हा, काय झालं आता मासाहेब? काय इज्जत राहिली याची? ती आपण द्यायची. पण मासाहेब, आपली संस्कृती काय सांगते संभाजी? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विरोध. आता खानात जीव राहिला नाही. अस्सल मराठमोळ्या मातीत पराक्रमाचा सन्मानच होतो. तसाच आताही करा. गडाच्या महाद्वारात खानाच्या मस्तकाला कायमची जागा द्या आणि दिवाबत्तीची व्यवस्था करा. जी मासाहेब. स्वराज्यातलं कोणी महाराजांना प्रिय होते. मग ते गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा थोर, त्यांनी घालून दिलेले नियम, कडक शिस्त, त्याबाहेर कोणीही जाऊ नये असा करणा हुकूमत, अन्यथा कठोर शिक्षा. या कडक शिस्तीमुळे, या नियमांमुळे तो अद्भुत प्रसंग घडला. रायगडावरच्या वस्तीला बहर आला होता. वर्दळ वाढली होती. बाजार खुलला होता. त्यात सगळीकडे फिरून दूध विकणारी हिरकणी गवळण मात्र लगबगीत असायची. लवकरात लवकर दूध विकून घरी एकट्या असलेल्या आपल्या तानुल्याकडे निघायची तिला घाई असायची. आज मात्र या धावपळीत वेळ कसा गेला ते समजलंच नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि यमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणी गडातच आलं. दादा, मी पाया पडते. एवढं माझ्यासाठी करा. अहो नाही म्हणू नका. मला घरी जाऊ द्या. माझं लेकरू माझी वाट बघत असेल. ते समजा बरोबर आहे ग माझ्या बहिणी, पण आम्ही काय करणार? मी काय म्हणतो, थोडी फट करून द्या दरवाजाला. मी गेली की लागलीच लावून घ्या. हिरकणी, हे शिवाजीराजेचं साम्राज्य आहे. इथं दाराला फट ठेवली का दुश्मन कवा बी आत घुसल. म्हणून राजाचं सक्त सांगणं आहे, या साम्राज्यात गडाची दारं असोत नाही तर मनाची कवाडं असोत, फट ठेवायची नाही. पण निघाले का आईवर तरी दया करा. तिच्या ताणलेल्या भुकेल्या लेकरावर तरी दया करा ना. त्या बिचाऱ्या लेकराचा काय दोष? समजा पडते आमासनी. बरं, आम्ही हुकमाचा ताबेदार, आमच्या हातात काय बी नाही. ऐका ना हो दादा, मी पदर पसरते, भीक मागते. मला माझ्या ताण्याला पाण्याला सोडा. त्यानं तिकडं रडून आकांत गेला असेल. आमचा इलाज नाही. आमासनी हुकमा बाहेर जाता येणार नाही. उद्या दिस उजाडल्यावर दरवाजा उघडला की पहिली तुलाच सोडतो. अहो, वरता कवळ्या तारल्यानं काय करायचं? हिरकणी मधली आई तळमळू लागली, कासावी सवू लागली. वाट शोधण्यासाठी भिरी 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 फिरू लागली. पण गड भेला, पक्का बांधलेला, अत्यंत दडगड. काय करावं, कसं करावं? शेवटी आई पण जिंकलं. उरातल्या उफळत्या मातृत्वानं नियमांच्या आणि धोक्यांच्या पुढे पाऊल टाकलं. तिनं आपली दुधाची घागर तिथंच ठेवली आणि काळा कभिन्न अंधारा चाचपडत गडाला हात धरला. दगडाला धरलं, कपाळीत पाय ठेवला, निश्चय पक्का केला. पुढचं पाऊल टाकलं आणि हिरकणी झपाझपकड उतरू लागली.
हिरकणीला कशाचं भान नव्हतं. तिच्या पुढे होतं फक्त तिचं मान. एक एक पाऊल जीवावर ठेवी हिरकणी खाली खाली उतरत होती. आणि आली आली हिरकणी जमिनीवर आली. पण तिचं पाऊल तिथं ठरलंच नाही. वाऱ्याच्या वेगानं ती सुसाट सुटली. भुकेलेल्या आपल्या खाण्याला तिनं तवटाळलं. आनंदला बाळ हसलं. आई जिंकली. ही वार्ता महाराजांपर्यंत गेली. त्यांनी हिरकणीला बोलावून घेतलं. धन्य धन्य तू माता हिरकणी, केवढं धाडस केलंस जीवावरच. महाराज, अहो त्यात कसलं धाडस? म्या गेले नसते तर माझं लेकरू उपाशी राहिलं असतं. मग त्याच्यामुळं हे कसलं धाडस? हे बोलण्याचं धाडसही फक्त आईच करू शकते. त्या मातृत्वाचा तुझा आम्ही आज सन्मान करणार आहोत हिरकणी. आणि पंत, जिथून ही हिरकणी खाली उतरली ती एकच जागा दुश्मनाला वर येण्यासारखी आहे. त्याचा बंदोबस्त आणि या हिरकणीच्या पराक्रमाची एकत्र सांगड घाला. या ठिकाणी पक्का बुलंद बुरुज बांधा आणि त्याला नाव द्या हिरकणी बुरुज. शत्रूशी तिखट स्वभावानं भाडेराव आणि कर्तव्यात कठोर असणाऱ्या महाराजांकडेही माणसाचं मन होतं. आई मध्यरात्री घनघोर पावसात काळ्या मिठ्या अंधारात 2 पालख्या आणि निवडक मावळे निघाले. मावळे जीवाच्या आकांतानं पालखी पळवत होते. महाराजांना ते पाहत नव्हते. ते उतरायला बघत होते, पण बाजी प्रभू देशपांडे आणि मावळे त्यांना उतरू देत नव्हते. पण एकूण रागरंग पाहून बाजी प्रभूंनी अचानक पालखी थांबवली. काय झालं बाजी? थांबवलं का? क्षण क्षण मोलाचा आहे. म्हणूनच थांबवलं राजे. माझ्या मनी एक मनसूब आहे. कोणता? आपण अर्धे लोक घेऊन विशाळगडाकडे निघावं. आणि तुम्ही? आम्ही इथेच थांबून वैऱ्याला रोखतो, छातीचा बांध घालतो, खिंड लढवतो, कोणालाही पुढे येऊ देत नाही. पण बाजी, सोहरची फौज अफाट, आपण मुठभर. हीच मूठ आवडतो महाराज. वज्रमूठ करतो. आपण निघावं. आम्ही स्वराज्य रक्षणाच्या कामी येऊ. नजरा महाराज. बाजी बाजी, हे भलतं धाडस. धाडसावरच तर स्वराज्य उभं करण्याची शिकवण आपण दिली. त्याचीच परीक्षा द्यायचा वखूत आलाय. तुम्ही विशाळगडी सुखरूप पोचलात की त्यात सगळं आलं. आणि तुम्ही? माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील राजे, पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा वाचलाच पाहिजे. निघा आपण. गडावर पोचताच इशारतींचे तोफांचे बार काढा, म्हणजे तुझी जीव थंड होईल. बाजी, माझ्या मर्दांनो, चला रे. बकरी आली, बकरी तोडायला चला. अरे 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 अरे. चौघडच्या फौजेचा येणारा लोंढा मावळ्यांनी अंगावर घेत अडवला. शस्त्रांना शस्त्र भेटली. डंका वाढला. अडवड्या किंकाळ्यांनी आजपर्यंत भरून शहरून थरारून गेला. बाजींची शमशेर बेभान गडगडत होती. पायाशी मुलक्यांचा खच पडत होता. भयंकर खवळलेले, चवताळलेले, रक्तानं झालेले बाजी प्रभू साक्षात स्वीकार भैरवासारखं थैमान घालत होते. शत्रू थक्क झाला होता. राखडी भारत होती. शत्रूला नवी कुमकी येत होती. बाजींच्या तलवारीखाली त्यांच्याही रक्ताची तड चिडत होती. एवढ्या वैर्याचा घाव वरती बसला की बाजींच्या छातीतून रक्ताचं खरंच फुटलं. बाजी कोसळले. यमाच्या अंगणात पाऊल ठेवण्याआधी स्वराज्याच्या अंगणातले तोफांचे बार ऐकू यायला. माझे महाराज गडावर सुद्धा. वा वा. जय शंभू, जय तुळजा भवानी. माते
शिवाजीराजाला वाचवलंस, आता पवित्र हिंदवी स्वराज्य निश्चित वाचणार. महाराज महाराज या बाजीचा शेवटचा मुजरा हर हर महादेव हर. अशी दुर्दम्य निष्ठा आणि निर्भयता, असं स्वराज्य प्रेम हेच महाराजांचं खरं वैभव होतं. याच बळावर स्वराज्याच्या कितीतरी मोहिमा आखल्या गेल्या, यशस्वी झाल्या. त्यातीलच ती एक विलक्षण थरारक मोहीम कोंढाण्याची. काय झालं आऊसाहेब? कसला विचार करताय? चेहऱ्यावरही चिंता दिसते आपल्या. चिंता वाटतेच आहे. शिवबा, इकडे या. ते बघा, काय दिसतंय तुम्हाला? दिसलं आऊसाहेब. तेच 6 कोसांवरचं, किल्ले कोंढाण्यावरचं हिरवं कुसळ सलतंय आमच्या डोळ्यात. जोपर्यंत ते तिथे आहे तोपर्यंत जीवात स्वस्थता लाभणारच नाहीये. पण आऊसाहेब, कोंढाणा अत्यंत बेलाद शिवाय कडवा राजपूत सरदार उदयभान राठोड याच्या जागत्या पहाऱ्यात 1200 धारधार तलवारींच्या चखोट बंदोबस्तात. अरे तानाजी. मुजरा महाराज. सुभेदार तानाजी मालुसरे, आपण आलात? होय, आलतो महाराज आवातन द्यायला. रायबाचं लगीन काढलंय. अरे वा, मालुसऱ्यांच्या घरच्या लक्ष्मीला आशीर्वाद द्यायला नक्की येऊ आम्ही. मुहूर्त कधीचा आहे? मुहूर्त बदलला महाराज. मुहूर्त बदलला? कोणी आणि कधी? आत्ताच बदलला. आई तुळजा भवानीनं आऊसाहेबांच्या मुखातून. पण मग त्यासाठी पंचांग? तो मुहूर्त पंचांगात नाही महाराज, पंचप्राणात बघण्याचा आहे. म्हणजे आत्ताच आऊसाहेबांचं बोलणं ऐकलं, तेव्हाच पक्क ठरवून टाकलं. काय? आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. पण तानाजी, घरात मंगल कार्य आहे. मग हे बी आपल्या सौराज्याचं मंगल कार्यच आहे. अगोदर कोंढाण्यावर इजयाचं मोती उधळतो, मग रायबावर अक्षता उधळूया. आज्ञा महाराज. मुजरा आऊसाहेब. माघ वद्य नृमीची कडाक्याच्या थंडीची मध्यरात्र, सिंहांच्या पराक्रमाची. एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात तडकती समशेर घेऊन विजेच्या चपळाईनं आणि बाणाच्या वेगानं कोंढाण्याकडे झेपावलं. त्यानं सैन्य तयार केले. दोन्ही बाजू परस्परांना भिडल्या. भयानक रणकंदन माजले. त्यातच भडकलेल्या युद्धाच्या आगीत पराक्रमाची शर्त करताना तानाजी आणि उदयभान एकमेकांसमोर आले. भयंकर भडकून साल करून गेले. लढताना तानाजींची धाड तुटली, पण त्या रणबहादरानं झुंज सुरूच ठेवली. कौशल्याची परमावधी केली आणि एका क्षणी तानाजींचा जबरदस्त वाद उदयभानावर कोसळला. त्याच वेळी द्वेषात आणि वेगात खाली येणाऱ्या उदयभानाच्या तलवारीचा तानाजींच्या मर्मावर आघात झाला. दोघेही जमिनीवर पडले. सुभेदार तानाजी पडले. अशी हकाटी झाली आणि भावड्यांचा धीरच खचला.
म्हणून ओळखायला पाहिजे काय जगानं आपल्याला. अरे खऱ्या आईचं दूध प्याला असाल तर उचला शस्त्र, पराक्रमून बोला. हर हर. आश्चर्य घडलं. विराजीच्या शब्दाची जादू केली. मावळ्यांनी मोठ्या जोशात कडक तलवार चालवली. राजपुताचा पार फडशा पडला. गड शिकला. ठरल्याप्रमाणे गवताची गंज पेटवून खुण्याचा जाळ केला. तो पाहून महाराज धावत आले. गड मिळाल्यामुळे आनंदले. पण तानाजीची वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी पडलं. महाराज म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे होतात सुभेदार. कोंढाणा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवलीत तर खरी, पण ती अश्रूत भिजलेली. सुभेदार, स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्यासारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर. आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे. कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा, पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला. असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य सेवक वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणारे, हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अजोड अनमोल योगदान देणारे, याच शक्तीवर, याच निष्ठेवर, याच त्यागावर उभं राहिलं स्वराज्याचं 32 मण रत्नजडित राजसिंहासन. आणि त्यावर झाला श्री शिवछत्रपतींचा वैभवशाली राज्याभिषेक. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. माझ्या लेकरांनो, असा आमचा काळ, शौर्यानं भरलेला, स्वराज्य निष्ठेनं भारलेला, अशी एक एक अद्वितीय नररत्न, स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारी, राष्ट्र विकासासाठी सर्वस्व देणारी, त्यांच्या जीवावर शेकडो वर्षांची गुलामगिरी झुगारून स्वाभिमानी स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला मी. सर्वांच्या साथीनं तो सुफळ संपूर्णही झाला. आपली भूमी शंभू तुळजेच्या कृपेनं स्वतंत्र झाली. पुन्हा ती पारतंत्र्यात गेली. पण क्रांतीवीरांनी पुन्हा भारत स्वतंत्र प्रगतीसाठी प्रत्यक्ष कार्य महत्वाचं असतं. केवळ शब्द, ठराव, आश्वासन, संकल्प आणि इच्छा असून भागत नाही. देशासाठी आतून भरीव योगदान झालं पाहिजे. आदर्श नागरिकाचं वर्तन घडलं पाहिजे. कर्तव्याचं आणि जबाबदाऱ्यांचं भान असलं पाहिजे. केवळ बोलून किंवा चर्चा करून देशहित घडणार नाही. माझा आदर्श घेताय ना तुम्ही, मग नुसते माझे दगडा मातीचे पुतळे हार घालण्यापुरते बसवू नका. मला, माझ्या जिद्दीला, माझ्या मावळ्यांच्या दिगंत पराक्रमाला, त्यांच्या निष्ठेला नसा नसात भिनवा. माझ्या राष्ट्रभक्तीला हृदयात रुजवा. माझ्या दूरदर्शीपणाचा अंगीकार करा. स्वातंत्र्य आलं आहे. अमृत महोत्सवाकडून शतक महोत्सवाकडे निघालंय. त्याचं प्राणपणानं रक्षण करा. जय शंभू, जय भवानी, जय गणेश. वंदे सादर करते श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ.